हरिओम. आज मंगळवार 16 डिसेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की नाम हेच परमेश्वराची भेट करून दे. ऐकूया. गंगेचा किंवा इतर कोणत्याही नद्यांचा उगम जर आपण पाहिला ना, तर एक एक थेंब स्वच्छ पाणी तिथून खाली पडत असलेलं आपल्याला दिसेल. पूर्व पुण्यामुळे आयुष्यात परमार्थाचा उगमही असाच लहान पण अगदी स्वच्छ असतो. पुढे त्या स्वच्छ झऱ्याचं नदीत रूपांतर होतं आणि अनेक ठिकाणाहून वाहत असलेल्या तिचे पाणी काहीसं गढूळ बनतं. तसंच आपलं जीवनही व्यवहारातल्या बऱ्या वाईट गोष्टींच्या सान्निध्यामुळे गढूळ बनत जातं. परंतु ज्याप्रमाणे पाण्याला तुरटी लावली म्हणजे पाणी स्वच्छ होऊन सर्व गाळ तळाशी राहतो, त्याप्रमाणे कोणतंही काम करताना नाम घेतलं तर त्या कर्माचे गुणदोष तळाशी बसून निर्मळ जीवनाचा प्रत्यय येतो. कोणीही दाढीवाला साधू येऊन सांगू लागला की परमार्थ असा आहे तसा आहे, तर तुम्ही खुशाल छातीवर हात ठेवून सांगा की नामाशिवाय परमार्थच नाही. कर्म करताना नाम घेऊन समाधानात राहणं हाच खरा परमार्थ. भगवंताचं प्रेम यायला, त्याच्याबद्दल आपलेपणा वाटायला नामासारखं साधन नाही. आपल्यापणाचं प्रेम किती असं पहा. एक मुलगा आईजवळ राहत होता. पुढे लग्न झालं. त्याची बायको आपली मानली, तिच्याबद्दल त्याला प्रेम उत्पन्न झालं. पुढे ती जरा कृश झाली. त्याला वाटलं ही शहाणी आहे, बोलत नाही, परंतु हिला आपल्या आईचा जाच असला पाहिजे, म्हणून तो वेगळा झाला. आपलं म्हटल्यानं केवढं प्रेम उत्पन्न होतं बघा. तेव्हा परमेश्वर आपलासा होण्यासाठी नामाच्या योगाने त्याच्यापाशी आपलेपणा निर्माण केला पाहिजे. रामाचं प्रेम हे त्याच्या नामाच्या संगतीनंच येऊ शकेल. नुसतं पुस्तकं वाचून परमार्थ सांगणारे भेटतील पण आचरणात आणून सांगणारे वेगळाच. किती किती म्हणून प्रपंच केला तरी अपुराच पडतो. एखादा म्हातारा माणूस आपण पाहिला तर त्याचा संसार खरं पाहू जाता सर्व झालेला असतो. मुलं बाळ असतात, सर्व तऱ्हेने तो सुखी असतो. परंतु मरणसमयी म्हणतो, नातवाची मुंज झाली असती तर बरं झालं असतं. माणूस वासनेत कसा गुंतलेला असतो बघा, ते यावरून कळेल. संसार कितीही केला तरी तो पुरा होऊ शकत नाही, तो अपूर्णच राहतो. मनुष्याच्या जीवनाची तळमळ परमेश्वर प्राप्तीशिवाय शमूच शकत नाही. त्याच्या जीवाला समाधान एका परमेश्वर भेटीतच मिळू शकतं. आणि मग याकरता आयुष्याच्या सुरुवातीपासूनच नामाची कास धरा. हेच नाम मृत्यूसमयी तुम्हाला परमेश्वराची भेट करून देईल, याची पूर्ण खात्री बाळगा. अत्यंत गुह्यातले गुह्य जे आहे ते मी तुम्हाला सांगतो. नामाचं प्रेम हेच ते गुह्य होय. आपण मागितलेले भगवंत पुरवू लागला तर त्याला आपल्यासाठी 24 तास राबावं लागेल आणि इतकं करून आपले अपुरच राहील. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.